भाऊ आपण ते बोनसचं सगळं सेटल केलंय, पण ते कामगार विचारत होते एवढा प्रॉफिट झालाय काय साहेब, काय पार्टी वगैरे आहे की नाही? देऊया देऊया त्यांना पार्टी. काका भाऊ, मला हे काय मेसेजेस येतात की माझा कंपनीचा फोन बंद झालाय आणि काही कळत नाही, म्हणजे काय नक्की? काका काय झालंय? कीर्ती, सुहास, कसं आहे, आपण जोपर्यंत एखाद्या कंपनीशी संबंधित असतो तोपर्यंतच तिथले नंबर सुरू असतात. म्हणजे मला हो, तुला कंपनीतून काढलंय. काका काय बोलतोयस तू? एक मिनिट, तुम्ही असं कसं करू शकता? तू जावई आहे घरचा, तुम्ही ऍटलीस्ट त्याचा तरी विचार करा ना. कीर्ती एक मिनिट, पूर्ण ऐकून घे. तुम्ही दोघांनी खूप मोठा घोटाळा केलाय आणि तुम्हाला दोघांनाही आम्ही असं सोडून देऊ असं तुम्हाला वाटलं का? आम्ही तुम्हाला काही शिक्षा केली नाहीये, पण इथून पुढे सुहास कंपनीत नाही राहू शकत. काय, आम्हाला कंपनीची पण काळजी घ्यावी लागेल, त्यामुळे काका पण प्लीज हे 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 असं नका ना करू. कंपनी म्हणजे माझं आयुष्य, मी खूप काही केलं या कंपनीसाठी. तुम्ही हवी तर दुसरी कुठलीही शिक्षा द्या ना, पण ही नको. अहो माझं अस्तित्वच नाही आहे या कंपनीशिवाय. एक मिनिट सुहास, त्या अस्तित्वावरच तू प्रश्नचिन्ह निर्माण केलेस हा घोटाळा करून. लक्ष्मणनी सांगितलं तसा हा निर्णय आम्ही घेतलाय, त्यामुळे आता यावर विचार नाही होणार. भाऊ, हो, खूप स्ट्रिक्ट ऍक्शन नाही होत आहे ना? लक्ष्मण, तो आपल्या घरातला आहे म्हणून आपण त्याला पोलिसात दिले नाही अजून. ती स्ट्रिक्ट ऍक्शन झाली असती.